अगं आई, तुला माहिती आहे का, माहिती आहे का तुला? काय ग माझी रंजना, काय माहित आहे का? अगं आपल्या घरची बच्चल नाही का, आपल्या घरची बच्चल म्हणजेच तुझी सून, माझी भाऊजय, माझ्या भावाची बायको, तिची वाली माय, तुझी वाली इन, माई वाली मामी येणार आहे. असं माय बाई इन बाई येऊन राहिला काय, जवान इन बाई, भिकार तोड इन बाई. येऊ दे ना, मस्त त्याचं फुलांच्या वर्षावात आपण स्वागत करू. हाव, आमच्या वर्षा बंगल्यात तुमचं स्वागत आहे म्हणणार मी. आल्याच असतील ग, कदाचित असेलच कुठेतरी इथे. अरे नमस्कार, या या या, नमस्कार नमस्कार. कसे आहात सगळे? आम्ही तर ठीकच आहे. आता तुम्ही आमच्या घरी आल्यात तर आमची हालत कशी आहे, काय आहे ते तुम्हाला आता दिसणारच ना. तर मग विचारायचं कशाला तुम्ही कसे आहात, मी काय आहात म्हणून. सो जाऊ द्या, या या बसा. सारे घम सारे घम सारे ग म रे सा, सारे ग म रे सा, सारे ग म रे सा, सा 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 सारे असावा तोची एक जगाला प्रेम रे पावे, असावा सुंदर सोन्याचा बंगला, असावा सुंदर सोन्याचा बंगला. सोन्याच्या बंगल्यात काय त्याची मजा, सोन्याच्या बंगल्यात काय त्याची मजा. काय? काय म्हटलं व, किती छान गाणं म्हटलं पण. काय त्याची मजा सोन्याच्या बंगल्यात, हे काय मला समजलं नाही. ये तुमचा समझ के भी समझ के बाहर है, तो उसमें आप इन्वॉल्व ही मत होइए. आइए इधर आइए, ज्यादा बकवास मत कीजिए. उफ नॉटी, ये कौन है, कौन है ये? तेरी इनबाई ये है या ये है? कोण आहे तेरी इनबाई? अहो हे लाल साडीवाली इनबाई. काय मी आहे ना इनबाई? वाटतं ना तुमच्यापेक्षा जवान, दिसतो का इनबाई सारखी? तुम्ही तर बाई कोणत्या काय खदाऱ्यातून आल्या ना काय ते बापा. बाई कमी आहे ना माणूसच जास्त दिसून राहिला. काय म्हटलं तुम्ही? नाही तुमचा मनाचा अर्थ काय? मी माणूस आहे ना? नाही, हे सलवार सूट घातला आहे, माणूस आहे मी, आहे ना? काय समजून काय राहिले तुम्ही? तुमच्या घरी आलो म्हणून तुम्ही काय काही बोलाल का आम्हाला? हा, एक इनबाई म्हणून कसा आदर केला करत असते तुम्हाला समजत नाही? सगळं सही होते. मग जर कोणी बाई न गी करत असन, बाईचं माणूस न गी करत असन, सीधे जेंडरच चेंज करून टाकलं तुम्ही. हा, सीधे जेंडर चेंज करून टाकाले. म्हणजे कलर ना याच्यात त्याच्यात भेदभाव होता का तुम्ही? जराशा उज्जय का हाय नाही तर मायापेक्षा. पायो बाई कमला, त्या सासू त्या इनबाईला जर पडत असेल तर थांबतो मी, नाही तर पळतो इथून. काही कोणाची धरली बांधली नाहीये, कोणाच्या दबावात नाहीये. श्रीमंत तुम्ही तुमच्या घरचे, कोणाच्या रंगा रूपावर नाही जायचं. आल्या बरोबर 36 चाकळा करून टाकला काय? अरे आले का? आई, काकू या ना, या आतमध्ये या. काय माय इनबाईची मजाही नाही घेऊ शकत का आता? माई इनबाई म्हटल्यावर इनबाईची मजा घेत असते. कशा तुम्ही रंगारूपावर आम्ही नाही जात बापा. आम्ही काळात होतो पहिले, पण आम्ही पॅन्ट्रम गिंड्रम असे नाना प्रकारचे क्रीमा लावून आम्ही वाईट झालो. आमच्याकडे पैसाच एवढा आहे का आम्ही कलर काय पुरी दुनिया बदलू शकतो. तर त्याच्यामुळे आम्ही आमचा कलर व्हाईट केला. तुम्ही म्हणाले झालं तुम्हाला सुद्धा आम्ही ते जे काही स्किन केअर रुटीन, बॉडी केअर रुटीन आहे त्याच्यासाठी व्हाईटनिंग साठी ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो, जर तुम्ही आमच्यासोबत चांगल्या वागाल तर. आम्ही केलेली मजा तुम्हाला सहीन झाली पाहिजे, आहे नाही का? हो, आणि आम्ही केलेली मजा तुम्हाला सहीन झाली पाहिजे. आई, काकू या ना, बसा ना, उभ्या कशाला राहता आल्या बरोबर काय तुमचं लावलं तर. आइए पधारिए श्रद्धा के मम्मी, आइए पधारिए श्रद्धा के मम्मी कजन्स, आइए पधारिए श्रद्धा के मम्मी और काकू, आइए पधारिए. आपका इस घर में बहुत है दिल से स्वागत, शुक्रिया अदा करती हूँ. मैं रंजना हूँ. इस श्रद्धा की मैं ननंद हूँ. एकुलती एक लाडाची मी ननंद आहे. विचारून घ्या सासर कसं, तिचं सासर कसं, सांग सांग सांग. सासर असं, तिचं सासर असं. हा हा हा, सासरा तिचा बापा समान, सासू तिची नौटंकी बाज, पण आईपेक्षा कमी नाही ग, कमी नाही ग. ननद तिची मैत्रीण जशी, हिचं बारीक चुरीक तिले मैत राहते, तिचं बारीक चुरीक इले मैत राहते. अहो एखादा दुश्मन पुरला पण तू नाही फुरली, बोलायला लावता तोंडातून गपशब्द. आई हे आतमध्ये बस, आहे तिथे बसायला जागा नाही आहे माझ्या बेडरूम मध्ये. काऊन घे, काऊन म्हटलं? हा, ती माय आली असंच भेदभाव करशील काय? असंच भेदभाव करशील काय? चालली बेडरूम मध्ये घेऊन. नवरा वय का त्याला बोलायला लावतो मला? नवरा वय काय? ते माय वय ना. आता ती सगळ्यात पहिले आमच्या जवळ नाही बसून चला बेडरूम मध्ये, आहे ना? काय बेडरूम मध्ये? आ, हेंबार तोंडे, हे अशी तुमची पोरगी दुरावा करते असं जर सांगलं त्या मायले तर इथं चुकते, तिथं मी तुले बोलणारच आहे. किती काय झालं तरी माय समान सासू आहे, असं नाही करायचं बेटा. पाय बापाई, तिले जर तिले बेडरूम मध्ये न्यायचं असेल तर नेऊ दे बापा बेडरूम मध्ये. आपल्याला काही आपण हॉल मध्येच राहू बापा, आपल्याला काही नाही करायला लागत बेडरूम मध्ये जाऊन. हा, बेडरूम मध्ये काय आहे? बेडरूम मध्ये काही नाश्ता पाण्याचं केलं का तुम्ही सोयच आहे? हा, तशी तू नागपंचमीच्या दिवशी स्वतः पुरतं केलं, आमच्या पुरतं केलं नाही. आजही तसंच केलं का तुला? माय 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 आली तर माय पुरतं केलं ना. बस
मग तुम्हाला अक्कल नाही आहे का? एवढीच जर तुम्हाला अक्कल आहे तर दोघी जणी त्या सोफ्यावरून उठल्या असत्या, त्याला बसू दिलं असतं, तुम्ही खाली बसल्या असत्या किंवा दुसऱ्या खुर्च्या घेतल्या असत्या. मी गरोदर बाई एवढ्या मोठ्या खुर्च्या उचलणार आहे का नाही? मला एवढ्या मोठ्या खुर्च्या खुर्च्या उचलणार आहे का म्हटलं? तेवढी जर तुम्हाला अक्कल असते तुम्ही उठून दुसऱ्या जागी बसल्या असत्या, त्या पाहुण्याला बसू दिलं असतं. एवढं जर तुम्हाला पाहुण्याचा तुमच्या मनात आदर सत्कार असता तर तुमच्या मनात तर काही पाहुणेबद्दल आदर सत्कार हाय नाही. तुम्ही तर दिमागातून गेले आहे वाकाई. जाऊ द्या माय घेणा उरकत कायले भांडून राहिल्या काय माय सासा सुनानंद अशाच करता का हो बापा? जाऊ द्या. घरातल्या घरात भांडायला भांडा लागतच असते, खट्ट मिट्ट चालूच असते. कायले असं बस अहो आम्ही खाली बसतो ना बापा, आम्ही कोणत्या सोप्यावर बसलेल्या लायकीचा आहे का माय श्रद्धा? खाली बसतो आम्ही, काही बेडरूम मध्ये नको नेऊ आम्हाला, इथंच बसतो आम्ही. जाऊ दे काही काही चू चू चा ची 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 काही करू नका बापा. आमच्या समोर चांगले राहा जराशे, आम्हाला पोरीचं सासर पण जरासं चांगलं पाहू द्या बापा. हो नाही बस. का बोय बच्चल तोंडे, सासूले असं बोलत असते काय उतरून? सासूले नंदीले असं बोलत असते काय? अक्कल नाही काय असं नाही काय? सासू किती काही बोलली तरी आपल्याला ऐकून घ्यायला लागत असते बाई. असं तोंडाला तोंड द्यायला लागत असते काय? आई तुला आता समजून राहिलं काय? हे नाही तुला आता समजून राहिलं काय? अहो आई जाऊ दे, हे जाऊ दे गोष्टी, पण ह्या दोघी मायले की लय बदमाश आहे दिसते तशा नाही आहे. तुला काय माहित, तू आजची आली उठल्या का त्या जराशा? त्याला तसंच करायला लागतं, तसंच बोला त्याच्यासोबत आणि तशाच पाहिजे त्या. जाऊ दे येऊ दे त्याला राग, काय राग आला तर भोकाचा बोलायला लावते मला. जाण बुजूनच करते त्या, जाण बुजून करायला नुसतं माझ्यासोबत खेटे घेते, नुसतं माझ्यासोबत काहीतरी तुला म्हणते त्या मायाच्या घरून सोनं नाही आणलं म्हणते, पैसा नाही आणला म्हणते, मापोयाच्या गळ्यात हार, माया पोराच्या गळ्यात हार टाकला म्हणते, त्याच्या उरावर येऊन बसली म्हणते. हा आता आयतच खाते म्हणते आमच्या उरावर बसून, अशी म्हणते. तिचं बोलणं असं शोभते काय? शोभते का तिचं असं बोलणं? तेव्हापासून ते बाहेर राग करून राहिली. मी काय हिंगाल तिचं करू नाही, मी काय हिंगाले करू? मी मग चल होय व तू तुझ्या घमंडात ना, मी माझ्या घमंडात. शी म्हणते तू त्या घरची, मी माझ्या घरची पाटकीच बरी, आणि फाटकेपणाच दाखवते मी इथं. ऐकून नाही घेत कोणाच्या बापाची, पहिले नाही ऐकलं आता ऐकणार आहे का? बाई सासूचं घर वय ना माय, सासूचं घर वय. तिनं म्हटलं तुले बेडरूम मध्ये, अहो आई इथं जागा नाही म्हणा बसाले, म्हणून म्हणते ती म्हणा का बेडरूम मध्ये. हे उठल्या नसत्या काय? तुम्ही एकदमच बाई बोलणं चालू करून दिलं बापा. काय माहित बाई कशीच काय करशील तर बापा, आल्याबरोबर तुला विचारात पाडून दिलं आपल्याला. काय बाई बापा, पहिलेच काही विचार कमी आहे काय? विचार कमी असाले. जिथं जाण तिथं नुसतं हळहळच आहे बापा जीवाले. मी काय म्हणतो, तू माझ्या घरी आली ना, फालतूचं टेन्शन घेऊ नको. माई तब्येत कशी आहे काय आहे तू विचार, जाव मस्त राय, बाकी गोष्टीचं टेन्शन घेऊ नको. त्या आता बोलल्या घडी बळ्याने येते अजून येल पळाल त्यासोबत. एवढ्या येल पळ्यान चुलमुळे आहे होत्या काय सांगू तुले. ते वाचा होत्या हिरोईन, आपण झाल्या त्या घर वाईफा, घर बायका झाल्या त्या घर बायका, म्हणून त्याचे मस्तक दिमागातून गेले आहे. दिमागात मस्तक नाही, त्याच्या गुडघ्यात मस्तक आहे. त्याच्या इकडे लक्ष नको देऊ. कुठे गेले जवळ गी बाई कुठे गेले म्हटलं? जवळ आहे ना येते शेतात गेले आहे. बर गाव बाबा, तुम्हाला सांगा तुमच्या घरी मी तुमच्या उरावर बसून खायला आली काय? नाही खायला आली काय म्हटलं? माझ्या हक्काचं घर मी सोडून नवऱ्याच्या घरी गेली. तुम्हाला सांगा, मी जर हिस्सा मागितला तर आता मला हिस्सा भेटते का नाही भेटते? तुमच्या घरी आई म्हणजे मी आहेतच का? तो कामाची मग काही गरजच नाही काय? अरे अरे रंजना बेटा, काय झालं? का बरं रडताय तू? काय झालं? ते 2 दिवसाची आलेली त्यानं लफडा करून आणलेली. कोणती वैकुंची वेण काय व्हायचं ते? कोण कुठचीच वैकत नाही. मी दिली मला म्हणते जाणं म्हणते त्या सासरी म्हणते इथे म्हणते आहे तर खायला आली काय म्हणते. आमच्यासोबत नुसतं काम वाढून ठेवतं म्हणते. तू आली का म्हणते नुसतं इकडे तिकडे माझ्यासारखी हिंट म्हणते, कामाने करत म्हणते, काही म्हणते अशी म्हणते. तुमची सून अशी म्हणते. शोभते का दिले? शोभते का असं? सांगा तुम्ही. ह्याच्या मायबीन रंजना, पहिली गोष्ट तू रडू नको. उलवलीच्या गोष्टी अशा कानावर घ्यायला लागत असते काय? अरे बाय, तुझंच घर आहे, तुला जसं वागायचं तसं, जसं राहायचं तसं राह. तू कोणी काही म्हणत नाही तुले. तू हक्काचं घर आहे, तुला जेवढं चांगलं राहू शकते तेवढं चांगलं राह, तुला जेवढं वाईट राहू शकते तेवढं वाईट राह. आपल्या माणुसकीनं राहायचं. कसं आहे, एका हाताने टाळी वाजत नसते. आता ते बोलली तर तू बोलली नसण्याच्यातला भाग नाही. तू बोलायला चरकीच आहे जराशी, तर काही नाही होत, राहत असते. उलवलीच्या गोष्टीला फुसक्या गायत असते काय? ते पोरगी तर एकटीच आहे, तुला तरी माय बापा इथं ते एकटीच आहे, तरी ते खंबीरपणे उभे राहून बेश्रमावणी राहतेच राहते ना. तू एवढी बोलतो तरी. अव रंजनाची बाबा, तिची मंगाशी आई आली तर तिची आईले काय म्हणते, ते आल्याबरोबर चला म्हणते आई माझ्या बेडरूम मध्ये चला म्हणते, इथे बसू नका म्हणते, माझ्या सासून ननद कर नाकताय म्हणते. उभ्या उभ्या डोळ्यात डोळे घालूनच तुम्हाला करणी करून टाकते म्हणते. तुम्ही मला सांगा, हे असं सांगत असेल ते रे तर खरंच आम्हाला चांगलं वाटण काय? मी तिला 2 शब्द म्हटलं, का बाई तुला असं बोलणं शब्द काय? म्हटलं काय म्हटलं बेडरूम मध्ये? म्हटलं नवरा आहे का म्हटलं त्यावाला? म्हटलं तो म्हटलं ती माय होई ना म्हटलं, पहिले आमच्यासोबत बसू दे म्हटलं, मग काय तुमच्या बारीक गोष्ट आहे मग घेऊन जाय म्हटलं त्या मायला घरात म्हटलं, आणि गोष्टी करत बस म्हटलं. असंच म्हटलं तिले तर काय म्हणे, हा तुला अक्कल आहे काय म्हणे? उठली काय म्हणे, जराशी माय आली तर म्हणे पाय धुवायला पाणी दिलं काय म्हणे. अशा भाषेत बोलली ते. सांगा तिचं रंगरूपच बदलून टाकलं तिनं. माय आली का नाही आली काय वाटलं तिने काय नाही. तुम्ही मला सांगा, माय किती दिवस राहील? 2 दिवस. मग ह्या पुट्टीला आपल्यासोबत राही नाही ना, आपल्यासोबत राही नाही या पुट्टीले तरी नुसतं पाण्यात पडलं नाही करते, पाण्यात पडलं नाही करायला. आणि ह्या पुट्टीले रंगारंगाचं बोलून घेते. सांगा असं असते काय? आता तिची माय आली तर आम्ही मग तुम्ही बोला म्हटलं बापा हॉलमध्येच, काही बेडरूम मध्ये नको म्हटलं, आम्हीच आमच्या बेडरूम मध्ये जातो म्हटलं. आम्ही दोघी मायले की निघून आलो बापा. अशी तर तुमची सून आहे व, तुम्ही म्हणता का जाऊ दे काही जाऊ दे नाही. अशाईले चांगलं सुती आणायला लागते, चांगलं सुयावर आणायला लागते अशाईले.
तिची बिन आपल्याला काही समजत नाही. त्या पोराला म्हटलं का थांब बाबा तुला तिच्यापेक्षा चांगली पोरगी करून देतो. तू स्वयनावाच्या माय बिन जाऊ दे ना, माझ्या भावाचीच पोरगी आहे चांगली आहे, जाऊ दे ना माझ्या भावाचीच पोरगी आहे चांगला घे ना, माझ्या बहिणीची करून देतो म्हटलं तर नाही नाही. म्हणले पाहिजे म्हणे तिची म्हणे हिडगीची तुमची बहीण हिडगी आहे म्हणे घे ना आता कहून घे ना शकून मला म्हणून राहिली काय. काय सांगून राहिले व तुमची बहीण तरी भिकार तोटच ना, या नाही भिकार तोटच आणली शेवटी. तिच्या आईसोबत तसंच झालं असतं, तिच्या आईसोबत तसंच होऊन राहिलं बाई. हे तर तोंडाची वाण आहे हो, ते जराशी मुरली तरी असती, तिला केली असती तर ती मुरून तरी राहिली असती जराशी दबावात मोल करण्यासारखी. हे तर काही नाही बाबा, तोंडालाच ओरपते ह्या अशी धारदार ओरपते, आपल्या कोण बोल नाही तिच्या रंगाचं. बेकार आहे रे बाबा बेकार आहे. बाबा तुम्हाला मी सांगून राहील तुम्हाला, तिच्या मायसमोर तुम्ही तिला दोन गोष्टी समजावून सांगा, तेव्हाच माया पायातली आग मस्तकात गेलेली विजन. नाही तर अन्यथा मी घरात तमाशा करून गेल्याशिवाय राहणार नाही बाबा, लक्षात ठेव जा. तिच्या आईले काय म्हणू आता सांग सांग पोरी तिच्या आईले काय म्हणू. तिच्या आईले म्हणा पाय म्हणा बाई म्हणा, ही पोरगी पळून आली माझ्या पोरासोबत म्हणा, तिनं आता सुनीचा धर्म निभवायला पाहिजे म्हणा. जेवढे सुनीचे कामं असते एक लेकरू होईपर्यंत तेवढं तिनं कर्तव्य पार पाडलं पाहिजे म्हणा. आमची पोरगी येत जात राहील नाही अशी बोलत जाईन तर चांगलं वाटेल काय म्हणा तुले म्हणा. ते तिची माय भिकार चोट आहे, ती तिच्या घरी नाही जात ते वेगळी गोष्ट आहे. माय मायबाप श्रीमंत आहे, मला माया मायबापाच्या घरी याच लागते, त्याला सोनं नाणं पुरवाच लागते. तिच्यावानी आहे काय गेल्या मायच्या घरी इथून भरून बॅग न्यायची तिथून खाली करून आणायची असे धंदे आहे का माझ्याजवळ. मी असे धंदे आहे का म्हटलं, इकडे भरून येतून तिकडे भरून आणतो मी. हो आपलं असं आहे, म्हणजे एकट्याला खायचं ते एकट्याला खायचं काम नाही आपलं. सांग ना व, जा जरा शेक तिथं जा, तिच्या मायला दोन गोष्टी समजून सांगा. असं असते काय तसं असते का, तुम्ही सासरी पडता, आम्ही किती काय झालं बायाची जात तर आम्हाला तो अटॅच करून बोलूनच देते बापा, काय करता आम्ही साधे बाय लोक बापा. म्हणून सांगून राहिली तुम्हाला का होत असेल तर तुम्हीच जरा जाणार जरा शेक समजून सांगा. हा उभ्यानं जाता तिथं काय म्हणा बा तुमची पोरगी, हा असं असते का म्हणा. तुम्ही तर तिचं नावच घेता कारण डायरेक्ट कमला कमला करता तर बापा, म्हणून तुमच्या इनेले जा जरा समजून सांगा बापा. त्या भावाची बायको आहे का ती, त्या भावाची बायको. हो माझ्याच भावाची बायको वय, तुमच्या बहिणीची बायको नाही वय, तुमची बहीण नाही वय. जा म्हण जा 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 बरं. आमना 2 दिवसाची आव तर कोणी धड वागतही नाही, कुच्ची न कुच्ची चालेल 2 दिवसाची. माझ्या आई बाबापासून तोडते का काय माहित मला, स्वतः चांगली व्हायला पाहिजे दुसऱ्याला तोडायला पाहिजे. मला बोलला लढायला मग लढून दिलं मी ना. मग रण येणार तर काय, आपले एवढे चांगले आई बाबा सोडून घरदार सोडून एवढा चांगला नवरा एवढा चांगला सासू सासरे सोडून चल बाई म्हटलं नागपंचमी आहे तर जाऊ म्हटलं एक सण तिकडचा करावं म्हटलं. आली बापाने असं रंगारंगाचं बोलून तर खरंच येत जाईन का मी. आणि माझ्या सासू सासरेली मी असं सांगितलं तर काय म्हणन, ते मायबाप अशीच आहे का म्हणन, ते भावजी अशीच आहे का म्हणन. मग एवढं चांगलं मी त्याच्या मनात तुमच्याबद्दल स्थान निर्माण केलं ना आदर सत्काराचं. बरं बरं जाऊ दे बाई, तू टेन्शन काही घेऊ नको, ते सगळं बरोबर होते काही टेन्शन नको घेऊ. म्हणतो तिला.